या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे। आज आपण निसर्गरम्य ठिकाणी असलेले येवतेश्वर हे ठिकाण पाहणार आहोत। हे समुद्र सपाटीपासून 1230 मीटर उंचीवर आहे। सातारा शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। येथे यादवकालीन बांधलेले श्री शंभू महादेवाचे मंदिर व शेजारी ग्रामदैवत काळभैरवाचे देवस्थान आहे। आपण आता येवतेश्वरच्या ठिकाणी जात आहोत। जाताना आपण निसर्गरम्य दृश्य पाहत आहोत। आपण जात असताना अतिशय निसर्गरम्य दृश्य पाहत आहोत। हे सातारा शहर अतिशय सुंदर दिसत आहे। समोर अजिंक्यतारा किल्ला अतिशय सुंदर दिसत आहे। आपण पुढे जात असताना आपल्याला निसर्गरम्य दृश्य पाहावयास मिळत आहे। अतिशय सुंदर दृश्य दिसत आहे। आपण आता येवतेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत। हे मंदिर यादवकालीन असून मंदिरात शंकराची मोठी पिंड आहे। ही मोठी कमान लागते। इथून आत गेल्यानंतर दीपमाळ दिसत आहे। हे मंदिर यादवकालीन असून मंदिरात मोठी शंकराची पिंड आहे। या मंदिरात गाभाऱ्याच्या समोर दगडात कोरलेले 2 सुंदर नंदी आहेत। अतिशय सुंदर नंदी आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराच्या पिंडीचे दर्शन होत आहे। हा परिसर अतिशय सुंदर असून मंदिर हे दगडी बांधकामात कोरलेले आहे। मंदिराच्या पाठीमागील बाजूस देवतळे आहे। अतिशय सुंदर दत्ताचे मंदिर आहे। हे काळभैरवनाथाचे मंदिर आहे। काळभैरव
नाथाची मूर्ती द्रविडियन पद्धतीची असून मंदिराच्या कळसाची आतील बाजू पाहण्यासारखी आहे. या दोन्ही मंदिरांना सभोवताली भक्कम दगडी तटबंदी आहे. दगडात कोरलेले अतिशय सुंदर मंदिर आहे. आतील बाजूने ही कमान दिसत आहे. ही मोठी दीपमाळा आहे. मंदिराचा परिसर, मंदिराचा कळस अतिशय सुंदर दिसत आहे. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला निसर्गरम्य दृश्य पाहावयास मिळते. अशीच ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. धन्यवाद.